राधे राधे मंडळी. मी आधी क्षमा मागते. कालच्या व्हिडिओमध्ये माझ्या हातनं मंगळसूत्र घालायचं राहिलं. ॲक्च्युली माझं ओपन हार्ट सर्जरी झाली आहे. हे टाके बघत असाल तर रात्री ना कधी कधी हे मंगळसूत्र जर असं लागलं तर ते दुखतात, म्हणून मी काढते. पण सकाळी अंघोळ झाल्यावर घालायची काल विसरली. असं नाही होता कामा, त्याबद्दल क्षमा मागते. आज दिव्याची अमावस्या आहे आणि गुरुपुष्य योग पण आहे, खूप गुरुवार पण आहे, खूप सगळं चांगलं आहे. म्हणून तुम्हाला माहितीच आहे की म्हणतात की आज मुलांना म्हणजे मुलांना ओवाळावं किंवा मुलांवरनं भात उतरून टाकावा. समजा त्यांना काही त्रास होत असेल तर हा तो दूर होतो. आणि हे सगळं ना मी तेच म्हणते, जसं देव आपल्याला आपण विश्वास ठेवतो तसं आहे हे. तुम्हाला विश्वास असेल तर नक्की करा. आपल्याला छान वाटतं म्हणून करा. आनंद, कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ना, आनंद हा आनंद वर्णता येत नाही, आपल्याला सांगता येत नाही, पण ते जे मानसिक समाधान मिळतं ते काही वेगळंच. आणि एक मला तुम्हाला विनंती करायची आहे, सांगायचं आहे की आज आपल्याला गतहारी आहे, गटारी नाही. गतहारी म्हणजे जे आपण आहार चुकीचे किंवा वेगळे घेतो ते पावसाळ्यामुळे पोटं वगैरे बिघडतात, त्यामुळे ते आता थांबवा असं निसर्गाने सांगितलं आहे. तर ते कसं करायचं म्हणून त्याचा गतहारी असं नाव आहे. प्लीज त्याला गटारी करू नका. मला एक रिक्वेस्ट अशी करायची आहे की आपले जे सण आहेत, आपले जे काही संस्कृती आहे, आपण जे पाळतो ते जर आपल्या धर्मात असं आहे की कुठलंही कंपल्शन नाही आहे. तुम्हाला जर आवडत नसेल एखादं किंवा पटत नसेल, होतं असं, तर तुम्ही ते करू नका. पण त्याचाही विनोद करू नका. आपले दुसऱ्या कुठल्याही धर्मात कुठल्याही याच्यात तुम्ही बघता का त्यांच्या सणाचा किंवा त्यांच्या ह्याच्यात एवढासा पण विनोद किंवा काही करत नाहीत, खूप सिरियस असतात. स्पेसिफिकली वटपौर्णिमेचे जे नंतर किंवा आधी जोक येतात, नका हो करू. आपणच आपल्या धर्माला असं नाही करायचं. तर आपणच ही चांगलं बोलायची प्रथा पाडली, कशाला गटारी म्हणायचं? कोणी काढला हा गटारी शब्द? गतहारी, गटारीला काय अर्थ आहे? हा एक प्रकारे हेच आहे ना, आपण तो साजरा करतो ना. मग चुकीच्या शब्दाने कशाला साजरा करूया आपण? तर चांगल्या शब्दांनी साजरा करूया असं मला वाटतं. हे माझी मतं आहेत. मी परत परत का सांगते की असं नाही की कोणाच्या भावना वगैरे दुखावायच्या वगैरे, असा काही हेतू नाही. पण तुम्ही विचार करा ह्या सगळ्यावर. आणि उगाच आपण आपल्या धर्माच्या, आपल्या संस्कृतीचं पटत नाही, सोडा ना. आपल्या धर्मात कंपल्शन नाही आहे कुठलंही की तुम्हाला पटत नाही तरी तुम्हाला ओढत ओढत देवळात नेऊन करणार नाही. आपण करत नाही, आपण तुम्ही नका करू. पण त्याचे विनोद, त्याचे असे विचित्र चुकीचे विनोद करू नका, हीच विनंती आहे बस. आता प्रदक्षिणा, मी ना जेव्हा जेव्हा वाचते इतकं सुंदर आपल्या ज्ञानात एवढंसं जरी भर पडला तर मला खूप मजा येते. प्रदक्षिणा जी आपण घालतो त्याचा ना वैज्ञानिक पैलू मी सांगते. तो मी वाचला आहे, फार छान आहे. प्रथम आपण काय करतो, देवळात जातो, कुठल्याही देवाचं डोळे भरून दर्शन घेतो, हो की नाही? आणि मग ती प्रतिमा आपल्या हृदयात, आपल्या चित्तात भावासकट उमटली जाते, बरोबर आहे की नाही? आणि प्रदक्षिणा घालताना त्या आपलं डोक्यात तो देव असतो, भाव आपल्या मनात असतो. म्हणूनच प्रदक्षिणा घालताना म्हणतात बोलायचं नाही, कारण तो भाव आणि तो देव हृदयात साठवून आपण म्हणून प्रदक्षिणा घालायची. डायरेक्ट आपण घरी किंवा कामाला गेलो तर मग इतर गप्पामध्ये तो जो भाव आहे हा कमी होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपलं ध्यान केंद्रित होतो तेव्हा आपोआपच शरीराची उजवी बाजू जागृत होते, मुख्यतः उजवा मेंदू. आणि जो संवेदनाक्षम असल्याने आध्यात्मिक मार्गाकडे जायला तो आपल्याला प्रोत्साहित करतो. आणि म्हणून प्रदक्षिणा ही फार महत्त्वाची असते. प्रदक्षिणेचे ना 3-4 प्रकार आहेत, जे खूप छान वाटतं आपल्याला वाचायला, मजा येते जरा. आणि परत मी म्हटलं, पटलं तर मनात ठेवायचं, नाही पटलं तर विसरायला किती वेळ लागतो. देवप्रदक्षिणा असते म्हणजे षोडशोपचाराने पूजा झाल्यावर 15वा उपचार म्हणजे त्या देवाभोवती प्रदक्षिणा घालणं, नामस्मरण करत प्रदक्षिणा घालणं. दुसरी मंदिर प्रदक्षिणा असते. देवाचं दर्शन घेऊन झाल्यावर
तो त्या गाभाऱ्या भोवती नसून तर मंदिराभोवती प्रदक्षिणा घालायची. त्याला मंदिर प्रदक्षिणा म्हणतात. क्षेत्र प्रदक्षिणा पण असते बरं का. ती लघु परिक्रमा आणि दीर्घ परिक्रमा असते. लघु परिक्रमेत परिसर, गाव, शहर, तीर्थकुंडे, देवस्थान, क्षेत्रपाळ, मंदिर, आजूबाजूचे मंदिर ह्याचा समावेश असतो. आणि दीर्घमध्ये पंचक्रोशीतले सगळी देवस्थान, आणखीन तीर्थस्थानाचा त्याच्यात समावेश असतो. नदी प्रदक्षिणा केवळ पायीच केली जात नाही, त्याला वाहनांचा उपयोग करत नाहीत. नदी परिक्रमेत नदीत स्नान करणे, त्याचं पाणी पिणे, माधुकरी मागून जेवण करणे असे काही नियम पाळायचे असतात. वृक्ष प्रदक्षिणा म्हणजे वृक्षाला प्रदक्षिणा, पण काही जण पर्वताला पण प्रदक्षिणा घालतात, कारण पर्वतावर भरपूर वृक्ष असतात. आता देवाला किती प्रदक्षिणा घालायच्या बघा, छान लिहिलं आहे ते, मी वाचून दाखवते. एकम देव्याम रवो सप्त त्रिणी कुर्याद्वानायके चत्वारी केशवे कुर्यात शिवे चार्घ प्रदक्षिणम. म्हणजे देवीला 1, सूर्याला 7, गणपतीला 3 व विष्णूला 4 प्रदक्षिणा घालाव्यात. शिवाला अर्धी प्रदक्षिणा घालावी. शिवाच्या अर्ध्या प्रदक्षिणेत रीत अशी: शिवाच्या अभिषेकाचे जल गाभाऱ्यातनं ज्या नालीने बाहेर सोडले असेल तिथवर प्रदक्षिणा करावी आणि ती नाली न ओलांडता परत फिरून देवापुढे यावे. ह्याला सोमसूत्री प्रदक्षिणा असे म्हणतात. ही आपली हनुमानाला 3 प्रदक्षिणा घालाव्यात, सूर्य मंदिराला 7 प्रदक्षिणा घालाव्यात. हे आपलं, ही जी माहिती खूप मला आवडली, खूप छान वाटली म्हणून तुम्हाला सांगते. आता हे जे चक्र असतात, आता हे परत मी सांगते की मी जे करते, मला ज्याचा छान अनुभव आला, हे अनुभवाचेच बोल असल्यामुळे तेच मी तुम्हाला सांगते. आता कोणी काही वेगळंच सांगत असतील, ते तुम्हाला पटलं तर तसं करा. पण मी हा जो बीजमंत्र आहे 7 चक्रांचा, तो मी प्रत्येक बीजमंत्र फक्त 7 वेळा म्हणते, मनापासून म्हणते आणि त्याची थोडीशी माहिती सांगते. मी रोज सकाळी माझं ते करते. दिवस छान जातो असा माझा विश्वास आहे. तुम्हाला पण पटलं, तुम्हाला जर जमलं तर तुम्ही हे नक्की करा. रूट चक्र हे एकदम खालच्या बाजूला असतं, त्याचा रंग लाल असतो, त्याच्या पाकळ्या 4 असतात. आणखीन ते चांगलं असलं तर काय होतं, कॉन्फिडन्स येतो आपल्याला, नंतर सिक्युरिटी असते, स्टॅबिलिटी वाढते. याचा बीजमंत्र आहे लम. मी असे हात ठेवून लम लम असं 7 वेळा म्हणते. हे जर ह्या चक्रात जर काही गडबड असेल तर फायनान्शियल प्रॉब्लेम येतात, घाबरायला होतं माणसाला. थोडक्यात सगळं सांगते. म्हणजे दुसरं स्वाधिष्ठान, पहिलं रूट चक्र झालं, आता स्वाधिष्ठान चक्र. याचा रंग ऑरेंज असतं. जसं रूट चक्राचा रंग लाल असतो, ह्याचा ऑरेंज असतो. ह्याच्यात 6 पाकळ्या असतात. आता रूट चक्राचा स्वामी पण असतो बरं का, तो असतो शनी आणि मंगळ. त्यामुळे शनी आणि मंगळाचे गुण त्याच्यात असतात. जसं स्वाधिष्ठान चक्राचा स्वामी आहे शुक्र ग्रह, तर शुक्र ग्रहाचे जे गुण असतात ते स्वाधिष्ठान चक्रामध्ये असतात. त्याच्या पाकळ्या 6, त्याचा रंग ऑरेंज असतो आणि त्याचा बीजमंत्र आहे वम वम. ते नाभीच्या खाली असतं. तिथे दोन्ही हात मी असे ठेवते आणि म्हणते. आता तुम्हाला जसं योग्य वाटतं, जे तुम्ही म्हणजे ज्यांनी तुम्हाला बरं वाटतं तसं तुम्ही ठेवा. पण एका हाताकडून दुसऱ्या हाताकडे जाणार, दोन्ही हात सोडून नाही करायचं. एक हात वर घ्यायचा, मग दुसरा, म्हणजे ती जी ऊर्जा असते ती तशीच कायम राहते. आता स्वाधिष्ठान चक्र जे असतं त्याने क्रिएटिव्हिटी, लोक क्रिएटिव्ह असतात, हेल्दी त्यांचं रिलेशनशिप असतं. जर ते व्यवस्थित कार्य करत असेल तर, आणि नसेल तर रिलेशनशिपमध्ये थोडा प्रॉब्लेम येतो. आता हे नीट करायला काय करायचं ते पण मी छोटंसं सांगणार आहे. नक्की करा, खूप मजा येते आणि फायदा झाला तर खूप आपल्याला बरं वाटतं. आता आजकालच्या दिवसात आनंद कसा मिळेल, कुठून मिळेल आणि कधी मिळेल ह्याचाच आपण शोध घेत असतो. त्रास, दुःख, डिझास्टर, वाईट बातम्या तर सगळीकडे पसरल्या आहेत. त्यातनं आपल्याला आनंदी राहायचं आहे. मग असे छोटे छोटे उपाय नक्की करून बघा,
खूप छान वाटतं. मणिपूर चक्र हे नाभीच्या वर असतं. त्याचा रंग येल्लो असतो, पिवळा असतो. त्याच्या पाकळ्या 10 असतात. ते मणिपूर चक्र हे सूर्याचं असतं. सूर्याचं ते सूर्याची स्फूर्ती, सूर्याचं सगळं त्या मणिपूर चक्रात असतं. त्याचा बीजमंत्र आहे रम. बेंबीच्या वर असतं ते रम रम असं म्हणायचं. मणिपूर चक्र जर चांगलं मस्त असेल तर विल पॉवर छान असतं, कॉन्फिडन्स असतो, सेल्फ एस्टीम खूप हाय असते. आणि जर ते चांगलं नसेल तर ह्या सगळ्याची कमतरता असते. अनाहत चक्र छाती म्हणजे चंद्र असतो हे सांगायलाच नको, कारण अनाहत म्हणजे छातीच्या इथे हृदय म्हणजे इमोशन, कळलं. ह्याचा रंग ग्रीन असतो आणि त्याच्या पाकळ्या 12 असतात आणि त्याचा बीजमंत्र यम यम असा म्हणायचा. खूप छान वाटतं. मी रोज करते ना, मला माहिती आहे, त्यामुळे मी सांगते. हे हे इमोशन म्हणजे लव्ह रिलेशनशिप चांगले असतं, इमोशनल असतात, सगळ्यांशी कनेक्शन चांगलं असतं. आणि जर का ते खराब असेल हे अनाहत चक्र तर हे सगळं लॅक ऑफ दिस ऑल थिंग्स म्हणजे कनेक्शन कमी असतं. आणखीन इमोशनल खूपच जास्त होतात, डिप्रेशनमध्ये जातात जर ह्यांचं ते अनाहत चक्र चांगलं नसेल तर. विशुद्ध चक्र हे घड्याचं चक्र, तर ते विशुद्ध चक्र ब्ल्यू रंगाचं असतं, साधारण आकाशी रंग म्हणतात, कळलं की नाही. तर त्याचा जो बीजमंत्र हम आहे, याच्या पाकळ्या 16 असतात आणि ह्याचा ग्रह आहे बुध, कळलं. आणि हे जर चांगलं हे असेल तर ऑथेंटिसिटी, लोक एकदम सच्चे असतात, खरं बोलणारे असतात, कळलं. आणि कम्युनिकेशन त्यांचं चांगलं असतं. बुध आहे त्यामुळे तुम्हाला बुधाचे सगळे गुण चांगला असेल तर असेल. नसेल जर का हे जर का हल्लं असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर हे सगळे जे प्लस पॉईंट्स आहेत ते मायनस असतात, ते लक्षात ठेवा. तिसरा थर्ड आय आज्ञाचक्र म्हणतात, थर्ड आय म्हणतात. त्याचा स्वामी गुरु आहे, कळलं की नाही. ह्याचा रंग इंडिगो आहे, कळलं की नाही. आणि आणि 2च पाकळ्या असतात त्याच्या. आणि त्याला बीजमंत्र आहे ओम. असं मी धरते आणि ओम डोळे मिटून म्हणते की डोळ्यासमोर ओम आणायचा प्रयत्न करा. ते 2 भुवयांच्या मध्ये असतो आणि ओम फार छान वाटतं हे म्हणताना. तुम्ही एकदा करून बघा. 7-7 वेळा मी करते, तुम्हाला वेळ असेल तर 5 मिनटं पण करू शकता प्रत्येक गोष्ट. आणि छान वाटतं मला. मी कितीतरी दिवस झाले मी करते ते. नंतर ह्याचं इंट्युशन पॉवर फार चांगली असते. ह्यांचं जेव्हा कार्यरत असतं, काही प्रॉब्लेम नसतो तेव्हा. नंतर विजडम असतं त्यांच्याकडे, स्पिरिच्युअल असतात ते. आणि कॉन्फिडन्स असतो. जेव्हा ते थर्ड आय चक्र डिस्टर्ब असेल तर ह्या सगळ्याचं कमी असते ह्याच्यात सगळ्यात. आणि शेवटचं सहस्रार चक्र, ते काही जण व्हायलेट म्हणतात, काही जण ते पांढरं म्हणतात, कळलं की नाही. त्याला 100 पाकळ्या असतात. आणि तुम्हाला मी खरं सांगते, मी जेव्हा असं करते ना, याचे कोण म्हणजे ह्याचे स्वामी राहू आणि केतू, तर राहू आणि केतूचे जे गुण ते असतात खूप चांगले असतात. राहू केतू म्हणजे लगेच बऱ्याच जणांची तोंड अशी होतात, तर असं नाही आहे. राहू केतू पण छान आहे. आणि मंडळी असे ना, डोक्यावर हात ठेवून तुम्ही ओम पण म्हणू शकता, हम पण म्हणू शकता, पण डोळे मिटून ना असं ॲझम्पशन करा की आपल्या डोक्यावरनं खरंच सूर्याचं असं तेज आलं आहे. खूप छान वाटतं. आणखीन जेव्हा आपण ओम किंवा हम, तुम्ही कुठलाही उच्चार करू शकता, पण जे काही करतात ते आपण मनापासून करतो, त्यामुळे ते छान वाटतं. त्याने म्हणजे इनलाइटमेंट म्हणतात ना, ते स्पिरिच्युअल असतात, कनेक्शन चांगले असतात, कळलं. आणि राहू आणि केतूचे जर नसेल चांगलं तर ते अवगुण येतात. म्हणजे डिटॅचमेंट असतं, इल्युशन असतं, लॅक ऑफ एनर्जी असते, असं सगळं होतं. तर आता हे सगळं जे चांगलं असेल तर ठीकच आहे. चांगलं नसेल तर काय करायचं? मेन म्हणजे योगा करायचा रोज, प्राणायाम करायचा, त्याने खूप फरक पडतो. मेडिटेशन करायचं. आणि जे सगळ्यात चांगलं मी नेहमीच सांगते ते चॅन्टिंग करा, खूप फरक पडतो. मी रोज सकाळी करते. प्रयत्न करा आपल्या स्वतःसाठी. आणि आजकाल जी ही गरज आहे की आपली मानसिक शांती जर का नीट ठेवायची असेल, आपली मानसिक शांती जर का पॉझिटिव्ह ठेवायची असेल,
तर आपल्याला ह्या सगळ्याची खूप गरज आहे. त्यामुळे समजा हे सकाळी सकाळी केलं नाही 5-7 मिनटं लागतात म्हणून म्हटलं आपल्याला वेळ असेल तेवढं करा. मी 7 वेळा करते. तर ना समजा काही प्रॉब्लेम झाले, समजा काही विचित्र गोष्टी आपण ऐकल्या किंवा आपल्याला जाणवल्या किंवा घडल्या, तरी आपण त्याला ना शांतपणे विचार करून त्याचं उत्तर देऊ शकतो किंवा मार्ग काढू शकतो. हा माझा अनुभव आहे. तर नक्की ट्राय करा. राधे राधे.